हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी तुमची सिद्धी कोली. तर आज आपण परत एकदा एक न्यू ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आम्ही चाललो आहे मुर्डेश्वरला जायला अजून आम्हाला खूप टाईम लागणार आहे. अजून एक दिवस बहुतेक तरी लागणार आहे. आम्ही परत एक वस्ती कुठेतरी होणार आहे. आणि काल रात्री आम्ही गाणगापूरवरून इथे रूम घेतलेले आणि इथे स्टे केलेला. तर थांबा मी तुम्हाला दाखवते. 3 रूम घेतलेले दाखवते. गाईज हा हॉटेल आहे, तिथे आम्ही हे रूम घेतलेले. आता रूमचा अवतार जरा वेगळा झालेला आहे. हा पोरांचा रूम होता गाईज. आणि तो जो मी दाखवला तो आमच्या बायकांचा रूम होता. आणि हा माणसांचा रूम आहे गाईज. बघा किती बेकार अवस्था केली. काय राहिलंय का बघा. आणि चला मामी. बाय बाय. तर गाईज आता आपण जाऊया. आणि आता आज आपण रस्त्यामध्ये थांबून कुठेतरी जेवण बनवणार आहेत. तर आपण ते जेवण पण बनवू, कसं बनवू ते पण दाखवूया. आम्ही आता निघालो मुर्डेश्वरला. चला चाय प्यायला या. गाईज आपण नाश्ता करायला थांबलेलो आहे कर्नाटकामध्ये. मस्त सांबारा, मेंदूवडा. आता आपण अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलो आणि इथं आपण जेवण करायला थांबणार आहे. आणि मी तुम्हाला काहीतरी एक भारी दाखवते. 1 मिनिट थांबा. तर गाईज मला तुम्हाला या दाखवायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. इकडे बघा लवकर. झेंडूची बाग कसला भारी आहे ना गाईज. बघा ही झेंडूची फुलं. असं आपल्याला कधी भेटत ना बघायला. या गाईज काही शेतकरी जे आहेत ते पण आपल्याला सपोर्ट करतात. ते पण बोलतात की जावा बागेमध्ये जावा. हे बघा किती मस्त फुले ताजी. आपण ते बाजारामध्ये आणि हारांमध्येच बघतो. आता बघा आपल्याला मस्त अशी समोर बघायला भेटतायत. गाईज बघितलं ना किती भारी वाटतंय. बघा किती भारी. आणि आम्हाला ना ते जे बाबा लोक आहेत ना ते बोलले की आतमध्ये जावा आणि आतमध्ये जाऊन बोला, म्हणजे व्हिडिओ वगैरे काढा, फोटो काढा. आणि ते लोकांना गाईज आम्ही अजून कर्नाटकमध्येच आहेत. तर ते लोक कन्नडीमध्ये आम्हाला सांगतात की तुम्ही जावा करून. फक्त ते इशारे करतात. आता मी त्यांना बोललो की हिंदी, तर ते बोलतात ना हिंदी ना म्हणजे त्यांना हिंदी पण येत नाही. तर आपण त्यांचे इशारे समजून घेऊया. आणि गाईज लय भारी वाटला इथे येऊन. लय भारी बघा किती मस्त आहे ना. आमच्या मम्मी लोक बघा आता तिथून येतात. आम्ही तिथं जेवायला थांबलो त्या साईडला रस्त्याच्या. आणि आता या इथून शेतातून येतात. आणि यांना पण आता इथं मस्त फोटोग्राफी करायची. आता एक फोटो यांचा डेंजर काढते. काय रे बाबू कसं वाटतंय. जाम भारी वाटतं. सगळे फुला मस्त नाही. इमेंट्रीचा तोडला. आणि पार्किंग आहे का बघ. पार्किंग आहे का सगळा तोडला. पार्किंग आहे का बघ. म्हणजे लूट लूट केला. आया ये पोरेने आमचे
बाबू सगळं काय काय केलं नीट चेक कर फ्रीज बी आहे गाईस इथं आमचं जेवण बनवायची सुरुवात झालेली आहे. माइंड कर बाबू घे माइंड कर फिरतो का रे तू साड्या पुरे तुम्हाला भरतो ना. गाईस मूग डाळ बनवायला घेतलेली आहे मामानी. तो टोपन लक्ष्मी तो टॉप दे. काय तोरा लागेल तिवरा चिंचा बघा कशी आणली पडली एक बा. कर्नाटकची वांगी, कर्नाटकचा मसाला, हळद, कढीपत्ता, टॅमॅटो आणि गावरान डाळ. गाईस मॅजिक बघा मॅजिक. यो दातवनाचा झाड आहे. जाफल जाफल जे आपण काय हाय त्याच्याशी बायचं फुगोडं निघतात. ही गावाकडची मस्त मजा. वाव गेला. हा रस्सा येऊ दे. काय सुटला 1 मिनिट थांबा. मिटकून ठेव जास्त. काहीच मिनी झाडू उसून मी उपटून काजू आहे तो. काढ. गाईज आमच्या बाबूंनी काजू आणला बघा झाडावशी उपटून. फ्रेश फ्रेश काजू. आणि आम्ही इथं चाय प्यायला थांबलेलो आहेत. शंकर भगवान की जय. गाईज आता रात्रीचं 12 वाजून गेलेले आहेत आणि ना मिनी माझ्या भावांना चारकोल मास्क लावलेला. त्यांना ना मिनी एवढा काही सांगितलं नाही चारकोल मास्क बद्दल की एवढा उपटून काढायला लागतो जोरात वगैरे दुखतं वगैरे. तर तुम्हाला मी दाखवते. ते ना आता सगळे झोपलेले आहेत त्यावेळी अजून चारकोल मास्क काढलेला नाही. थांबा तुम्हाला दाखवते. तर गाईज चला आपण आता बघायला जाऊ. त्यांना पैसे चारकोल मास्क लावलं. हे बघा मी यांना सांगलंय की सकाळचे मास्क काढा. आता यांना आपण उठूया एकेकाला ना एकेकाचा सोलून का. सकाळ झाली उठ. सकाळ झाली उठा. मास्क काढायचा आहे ना दादा. अरे मास्क काढायचं उठा. मास्क काढू काय. गाईच तोंडा बघायची. गाईच तोंडा बघायची. गाईच तोंडा बघायची. गाची काढलं नाही हो. गाई साहिल बघा साहिल. हे ताई गाडीवर कसं लागतं. बघा गाईच. ताई गाडी कसं लागतं. पण तू सकाळ झाली. थांब थांब रात्रभर लावून ठेवलंस तुम्ही. थांब थांब दुकाल द्यायचं नको करू. गाईज यांचा अवतार बघा काय झालं. उठा उठा. ए दादा गाई 12:30 झालं. त्यांना बोलली सकाळ झाली. तुम्ही काढला नाही रातची तू काय केलंय उठ उठ काय केलंय. ए लय दुखते. ए उठ. तक्रार नेला कोणत्या नको दाखवून दिसतात. ए हे बंद कर जो. आपला एक गवला उठलेला आहे गाई. त्याचं तोंड बघा झोपून घ्यायचं झालंय. हे नको काढू. थांब आता हे बघा ऐसा कारा त्यांचा मार. गाईज 1 नंबर. वाव सिरियस कर तू. झोपली.
बस कर बंद कर. दादा आता तुझी बारी. उठा उठा. ए धुवून नाही होणार. धुवू नको ता. गाई जाता याची बारी. आम काय काय ना करू काय नाही आमरे ते सब घेतले असते ना तर नाही अरे थांब. गाई झाडाचा थोडा थोडा आहे तू काढ. आता यांचा काही करतो. दादा ए दादा दादा हे त्याला उठव पहिले. दादा बघत ते असे बुटकेशी लावायला पाहिजे होता यानं सकाळी उठून आणलंस काय श्यामच्या जवळ. तुम्हाला झोपा नाही करत दोघांना. ओ भाई निकाल निकाल निकाल. ए ए मास्क खायचं आहे. ए दादा उठ, सकाळ झाली बाई. रातचे लावून झोपलेलो आपण. आमचा एक मार करत ए हालू. गाइस याची ती बँड वाजली. काही यांचं मास्क करून हे बघा झालेलं आहे. कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. तर गुड नाईट बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर आपली सकाळ झालेली आहे आणि आता आपण दर्शनासाठी निघलेलो आहे. आमची 2 वांढरा बिचारी दोघांना एकच आजारी आहे नाही. आमचा बाबू निस्ता उलट्या करायला लागलाय गाईज रात्री जेवल्यापासून आणि मम्मी पण. आता आपण पटापट दर्शन करायला जाऊया. तर चला गाईज. तर ऊन जाम असल्यामुळे आता आपण ना गाडी घेऊन इथे आलेलो आहे. थोडीशी ट्रॉफिक आहे. ट्रॉफिक पार झाली का मग आपण मंदिरात जाऊ आणि पटापट मस्त दर्शन घेऊ आणि फोटो वगैरे काढू. कारण की 1 वाजता काहीच मंदिर बंद होतो म्हणून चला जाऊया. तर आपण आता पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे मस्त आपली सावलीमध्ये. मामासांनी कुठं गाड्या नेल्यात माहिती नाही अजून. आणि काही हा आपला मंदिर किती सुंदर काम चालू आहे काही अजून मंदिराचं. गाईस चला आतमध्ये जाऊया दर्शनाला आता. काही सगळीकडे काम चालू आहे बघा. काही लिफ्टसाठी गर्दी आहे. इकडे लिफ्ट आहे. लिफ्टनी वर जायचं आहे आणि त्या लाईनी आहेत. लाईनीने वरती जायचं. इथं जमला नाही मला, लय ऊन आहे म्हणून आता मी निघलो. गाडी घेतो आणि वरती गाडी घेऊन जातो. तिथं पार्किंग आहे वरती पण. आणि इथं ना वरती जायला पार्किंग आहे आणि आता आपण वरच्या पार्किंगनी वरती आलोय. आता तुम्हाला दाखवते इथं काय काय आहे. गाईस हा फर्स्ट मंदिर आहे श्री शनेश्वर मंदिर. त्याच्या आतमध्ये जाऊया. गाईज आता ह्याच्या आतमध्ये जायचंय. काय काय आहे ते आता बघूया.
मंदिराच्या बाहेरच बघा गाईस किती मोठा समुद्राचा किनारपट्टा आहे. गाईज आता आम्ही जेवासाठी इथं आलेलो आहो आणि इथं कोकमांची झाड आहेत. हे बघा कोकम गाईज हे पडलेलं आहेत आणि ते बघ इथं झाडांवर. मावशी धर गाईज. हे बघा आम्ही इथं जेवायला थांबलेलो आहेत या नदीच्या कडं आणि इथं झाड आहेत गाईज कोकमांची. लय भारी. इथं कोकमाना कोण बघत पण नाही. कसला भारी लागते बा आंबट आंबट. गाईज इथं बघा समुद्र आहे ना. आता या समुद्राच्या किनारी मस्त पाणी आहे तर आम्हाला जास्त पाणी वेस्ट करायची गरज नाही. आणि मामा इथंच मच्छी साफ करायला बसलाय. काय काय मच्छी आणली बघा दाखवल मामा. मामा काय आहे या? एकरू आहे. एकरू आणि पापलेट. ताजा एकरू आहे. हे बघा गावऱ्या. हा गाईज आता आपला जेवण करून झालेला. मामाने एकदम मस्त झणझणीत मच्छी बनवलेली. आता आम्ही जेवलोय ना. आता चाललो घरी नाही गोव्याला. घराचे ते एवढे दिवस झालं ना काही घरांशी बाहेर आहो म्हणून. आणि हे बघा आम्ही हे नारळ तोडलं. पत्तू चढलेला काय याच्यावर. हे बघा आता आमच्या गाड्या तिकडे लावल्या त्या आणायला गेलेत. ते आणले का मग सगळं सामान भरू त्याच्यात आणि जाऊ. तर चला. तर गाईज मुर्डेश्वरचा ब्लॉग इथंच एंड होत आहे आणि पुढे जाऊन पण असेच ब्लॉग येणार आहेत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.